आज सकाळीच आहे ना छान छान असं देवाला निवड ठेवलंय का ते पुढे सांगतेस. ते आधी काल संध्याकाळी ना इकडे वहिनींना बोलवलं कारण ना मी डीमार्टवरून प्रीमिक्सचं गुलाबजामुन आणलं होतं तर तेच बनवायचे होते आणि वहिनी यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. सोबतच हा मुरमुऱ्यांचा चिवडा मम्मीला खूप छान येतो म्हणून तिलाही बोलवलं होतं. आता या चिवड्याला तर माझ्या सासरी मुरमुऱ्यांचा चिवडा बोलतात आणि माझ्या मम्मीकडे भडंग बोलतात. तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर इकडे मम्मीचा चिवडा रेडीच होता तर इकडे आमच्या वहिनी साहेबांनी गुलाबजामुन तळायला घेतले होते. खूप सुंदर गुलाबजामुन बनवतात या. इकडेच बघ माझ्या आयांचं इथं काय चालू आहे. हा तर हुबेहूब स्वामींसारखा बसायला लागला आणि खूप क्यूट स्माइल देतो. या गोडगोड पिल्लाला बघून मजा मात्र भारी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी सर्वात आधी किचनमध्ये एंट्री केली. ते कशासाठी तर मी हे गुलाबजामुन बघण्यासाठी जे की इतके छान फुगले होते. त्यासोबत रात्री बनवलेल्या भडंगचा वास तर किचनमधून काही गेलाच नव्हता. त्यामुळे आधी डबा ओपन केला आणि यामधून मी हा चिवडा टेस्ट केला. खरंच सांगते चिवड्याची टेस्ट इतकी सुंदर होती ना. त्याचबरोबर आज गजानन स्वामींचा प्रगट दिन तर आज प्रगट दिनानिमित्त माझ्या सासरी तर खूप छान असा कार्यक्रम असतो. प्रत्येकाला जेवायला बोलवतात. माझ्या सासूबाई खूप छान हा प्रोग्राम करतात पण आम्ही इकडे असल्यामुळे आम्हाला काही जमत नाही. त्यामुळेच आज मी देवांसाठी निवदामध्ये छान अशी मसुरीची आमटी सोबतच चपाती भात पापड आणि स्वीटमध्ये काल बनवलेले गुलाबजामुन असं काहीसं माझं ताट होतं. त्यानंतर देवांना निवद दिला. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.